नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नेक्स्ट चॅप्टर शिकणार आहोत. इयत्ता 8वी मधील NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी गणित या विषयामधील महत्त्वाचा भाग म्हणजे चलन. तो आज आपण चालू करणार आहोत. तर ते मुलांनी त्याची उदाहरणं व्यवस्थित कशी सोडवावी ते आता बघा विद्यार्थी मित्रांनो. आता आपण चलन हा टॉपिक शिकणार आहे. पहिल्यांदा चलन म्हणजे काय बघा. चलनाचे दोन प्रकार असतात, एक समचलन आणि व्यस्त चलन. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बघा, समचलन म्हणजे काय, जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली तर दुसरी संख्या त्याच प्रमाणात वाढते, तेव्हा त्या दोन संख्या समचलनात आहेत असे आपण म्हणतो. बघा, अल्फा हे चलन या अर्थी वापरले जाणारे ग्रीक अक्षर आहे. किंवा समचलन x भागिले y बरोबर k हे स्थिर पद आहे. बघा, व्यस्त चलन म्हणजे काय, जेव्हा दोन संख्यांपैकी एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते, तेव्हा या दोन संख्या व्यस्त चलनात आहेत असे म्हणतात. x अल्फा 1/y किंवा x गुणिले y बरोबर k स्थिर पद असे लिहितात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चलन या पाठातील उदाहरणार्थ सोडवण्यासाठी सुरुवात करूया. बघा, पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. दिव्याच्या प्रकाशाची तीव्रता I आणि दिवा व पडदा यांच्यामधील अंतराचा d वर्ग यामध्ये व्यस्त चलन असते. हे विधान चलनाचे सूत्र वापरून लिहा. बघा, तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत. I अल्फा d चा वर्ग. दुसरा चलन आहे तुम्हाला ऑप्शन I अल्फा 1/d चा वर्ग. तिसरा तुम्हाला पर्याय आहे I अल्फा वर्गमूलामध्ये d. चौथा आहे I अल्फा 1/वर्गमूलात d. बघा, तर मग हा कसा लिहिणार तुम्ही, I अल्फा 1/d चा वर्ग. हे तुमचे ऑप्शन नंबर बरोबर आहे. किती दोन नंबरचा ऑप्शन असेल ते तुमचे दोन नंबरचा ऑप्शन बरोबर येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं दुसरं उदाहरण आहे. x अल्फा y जेव्हा x बरोबर 2 तेव्हा y बरोबर 1/2. तर x बरोबर 1 असेल तर y बरोबर किती. हे उदाहरण सोडवताना आपल्याला बघा पहिल्यांदा y ची किंमत काढावी लागेल. पहिल्यांदा आपण स्थिरांक काढून घेऊ. x अल्फा y म्हणजेच x भागिले y बरोबर k. k हा स्थिरांक आहे. बघा, k बरोबर x ची किंमत आहे तुम्हाला 2 आणि y ची किंमत आहे 1/2. k बरोबर 2 गुणिले 2 बरोबर 4. आता y ची किंमत आपण काढू. बघा, x भागिले y बरोबर k. तुम्हाला किंमत आली 1/4 बरोबर k ची किंमत आली तुम्हाला 4, म्हणून उत्तर आहे तुमचा y बरोबर 1/4. बघा, पुढचं उदाहरण असेल. x आणि y व्यस्त चलनात आहेत. हे विधान चिन्हाचा वापर करून टिंब लिहितात. बघा, x अल्फा 1/y हे तुमचे उत्तर बरोबर आहे. तर x अल्फा ब्रॅकेटमध्ये y वजा 2 ब्रॅकेटमध्ये यापुढील कोणते विधान सत्य आहे. हे उदाहरण सोडताना आपल्याला बघा पर्यायाचा विचार करावा लागेल. x अल्फा y हे पर्याय बरोबर नाही. x अधिक 2 अल्फा y हे बघा आपण असं लिहितो x भागिले y बरोबर k, म्हणजेच x भागिले y वजा 2 बरोबर k. हे पण बरोबर नाहीये. तिसरा ऑप्शन जर आपण घेतला x वजा 2 पूर्ण अल्फा y हे पण बरोबर नाही. म्हणजे यापैकी तिन्ही ऑप्शन आपल्याला बरोबर नाही. म्हणजे काही उत्तर कोणतेही नाही. 4 नंबर ऑप्शन तुमचं बरोबर आहे. पुढचं उदाहरण बघा, असं उदाहरण आहे. x अल्फा y आणि y/x बरोबर 1/3. स्वल्पविराम y अल्फा 1/2 आणि yz बरोबर 12. तर x व z यांच्यात टिंब चलन आहे आणि चलनाचा स्थिरांक टिंब आहे. बघा, तुम्हाला ऑप्शन दिलाय. पहिला ऑप्शन आहे समचलन स्वल्पविराम 1/4. दोन नंबरचा समचलन स्वल्पविराम 4. तिसरा आहे व्यस्त चलन स्वल्पविराम 36. चौथा आहे व्यस्त चलन स्वल्पविराम 4. बघा, हे उदाहरण कसं आपल्याला सोडवावं लागेल. x अल्फा y याला आपण उलटा केला तर y/x बरोबर 1/3 हा आपला स्थिरांक होईल. म्हणजे y बरोबर 1/3 x पहिल्या विधानावरून. बघा, 1/3 गुणिले x गुणिले z बरोबर 12. आता 1/3 ला तिकडे पाठवा म्हणजे ते गुणाकारामध्ये होते. बघा, x गुणिले z बरोबर 12 गुणिले 3. x गुणिले z आपण कसं दिला, 12 गुणिले 3 चा गुणाकार होईल 36. म्हणजे तुमचं उत्तर येईल व्यस्त चलन आणि 36. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 3 हा तुमचं उत्तर आहे.
20 गायींना 90 दिवस पुरेल इतके गवत आहे. जर 45 गायी पूर्ण चरण्यासाठी गेल्या तर त्यांना टिंब दिवस गवत पुरेल. बघा तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे 40, 2 नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला 10, 3 नंबरचा ऑप्शन आहे 45, 4 नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला 65. बघा 20 गायी बरोबर x मानू, 90 दिवस बरोबर y मानू, 45 गायी बरोबर x मानू, तर y बरोबर किती? बघा 45 गायी वाढल्या म्हणजेच गवताचे दिवस नक्कीच कमी होणार. म्हणून बघा x अल्फा 1/y बरोबर 1/y म्हणजे व्यस्त चलन. सूत्र बघा x गुणिले y बरोबर k स्थिरांक. आता k बरोबर 20 गुणिले 90 बरोबर 1800, 45 गुणिले y बरोबर 1800. आता हे 45 आपण 18च्या बाजूला न्या म्हणजे गुणाकार होते, आता भागाकार होते. y बरोबर 1800 भागिले 45. आता 45 ला आणि 1800 ला 9 ने भागतो. बघा 5 1 5, 5 9 45, 9 दुने 18 म्हणजे ते जे शून्य उरलं ते 2, इथे 200 पुन्हा भाग द्या. 5 1 5, 4 5 20 म्हणजे 40, y बरोबर 40. ऑप्शन नंबर तुमचा 1 हे बरोबर आहे. बघा पुढचा उदाहरण आहे. एका कारचा सरासरी वेग 40 किमी प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 2.5 तास लागतात. जर या कारचा वेग 50 किमी असेल तर तेच अंतर जाण्यासाठी किती तास लागतात? तुम्हाला ऑप्शन दिले आहेत. पहिला ऑप्शन आहे 4, 2 नंबरचा ऑप्शन आहे 1, 3 नंबरचा ऑप्शन आहे 1/4, 4 नंबरचा ऑप्शन आहे 1/6. नाही 4 नंबरचा ऑप्शन तुम्हाला 6. बघा थोडक्यात गाडीचा वेग म्हणजे स्पीड वाढला तर अंतर नक्कीच कमी होणार, म्हणजे कमी वेळ लागेल. म्हणजे काय आहे? व्यस्त चलन आहे. बरोबर. मग x व्यस्त चलनात 1/y. बघा x गुणिले y बरोबर k म्हणजे आपण स्थिरांक काढून घेऊ. मग x ची किंमत आपण टाकली 40 आणि y ची किंमत टाकली आपण 2/5 बरोबर k. यांचा दोघांचा गुणाकार केला तर k बरोबर 100.0 म्हणजे k बरोबर 100 हा आपला स्थिरांक येणार आणि x गुणिले y बरोबर k म्हणजे आता पुन्हा आपण 1 च्या किमती लिहू. 50 गुणिले y बरोबर 100. आता हे 50 कडे पलीकडे गेल्यानंतर ते गुणाकार होते, ते भागाकार होणार. y बरोबर 100 भागिले 50. मग 50 1 50 आणि 50 गुणिले 100 म्हणजे y बरोबर 2 तास लागतील. तुमचा ऑप्शन नंबर असेल 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅनल हा नवीनच आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी एज्युकेशन. या चॅनलला तुम्ही भरभरून लाईक द्या, प्रेम द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा, तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.